अप्रतिम सुंदर मागचा नजारा बघताय तुम्ही। तुम्हाला माहिती आहे का, आज मी आले द कॉटेज बाय द बाय दाभोळला। हे दाभोळमधलं इतकं सुंदर होमस्टे आहे की इथे आल्यानंतर समोरच तुम्हाला दाभोळच्या खाडीचा अनुभव घेता येतो आणि शांततेत तुम्हाला स्टे करता येतो। फॅमिली असो, कपल असो, अजून तुम्ही कोणासोबतही येत आहे, कॉर्पोरेट पार्टी असो, तुम्ही इथे नक्की स्टे करू शकता। मी इतकं कॉन्फिडन्सली सांगते, याचा अर्थ इथला नजारा खरंच खूप छान आहे। चला मी तुम्हाला दाखवतेच। वाव, समोर बघताय सुंदर अशी खाडी, ती आहे सुप्रिया बोट, म्हणजे ती हाऊस बोट आहे, तिथे आपण राहू शकतो। आणि हा सगळा सुंदर समुद्र किनारा, तिकडे त्या साईडला गुहागर आहे आणि हा पूर्ण समोर दिसतोय, हा पूर्ण दाभोळची खाडी आहे। इतका सुंदर समोर नजारा आणि मागे तुम्हाला मी दाखवणार आहे द कॉटेज बाय द बाय, म्हणजे परफेक्ट होमस्टे। हे आहे द कॉटेज बाय द बाय, तुमचा परफेक्ट होमस्टे आहे। खूपच सुंदर आहे आणि मला तरी खूप जास्त आवडला। चला आता मी तुम्हाला समोरून दाखवते कसं आहे, रिसेप्शन एरिया कसा आहे तेही दाखवते, त्यानंतर इथल्या रूम्स कशा आहेत त्याही दाखवते। फॅमिलीसाठी, कपलसाठी सगळ्यात भारी आहे, कारण एकच रूम आहे, म्हणजे परफेक्ट प्रायव्हेट तुम्हाला इथे विथ प्रायव्हसी मिळते। वाव, सुंदरच वाटतंय सगळं, पूर्ण म्हणजे तुम्हाला घरात आल्यासारखं, गावी आल्यासारखं पूर्ण फील आहे। कारण हे पूर्ण बाजूबाजूला बघताय ना, पूर्ण झाडं झुडपं, नारळाची बाग, आंब्याची बाग, पूर्ण तुम्ही आता घरीच आल्यासारखं तुम्हाला फील होईल। चला आता तुम्हाला इतकं बोलले आहे, आतली रूम पण दाखवते, रिसेप्शन एरियासुद्धा दाखवते। तर हे आहे द कॉटेज कॉजने। ही आहे दाभोळची सगळी घरं, म्हणजे दाभोळ खाडीच्या आजूबाजूला असणारी सर्व घरं आहेत आणि इथेच आपलं हे छोटंसं होमस्टे आहे द कॉटेज कॉझी बाय द बाय। एक नंबर आहे। आणि इकडे बघताय तुम्ही, पूर्ण तुम्हाला गावचा अनुभव येईल। जास्वंदीची फुलं, त्यानंतर ही सगळी आपली फुलं, तुळस, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतील। इथे आंबा, काजू, चिकू यांच्या बागा आहेत बाजूला, म्हणजे तुम्हाला गावी राहण्याचं फील। आणि तिथे पाठीमागे बघताय ना, सुंदर अप्रतिम खाडी आहे दाभोळची। चला आता आपण आतला रिसेप्शन एरिया बघूया। हा आहे इथला रिसेप्शन एरिया। आतमध्ये एंट्री केल्या केल्या तुम्हाला TV बघण्यासाठी मिळते आणि त्यानंतर तुम्ही इथे बसू शकता, रिलॅक्स करू शकता। हा पूर्ण रिसेप्शन एरिया आहे, बघताय तुम्ही। आणि ही आहे इथली राहण्याची जागा। इथे तुम्ही कपल्स येत आहे तर तुम्हाला कपलसाठी फुल प्रायव्हसी आहे। तुम्हाला स्टोरेजसाठी कपाट, फ्रीज, या सगळ्या गोष्टी आहेत। आणि जर तुम्ही एक्स्ट्रा येत आहे, म्हणजे फॅमिली वगैरे येत आहे, तर तुम्हाला एक्स्ट्रा हे बघा, तुम्ही बघताय, तुम्हाला एक्स्ट्रा अंथरुणं देखील मिळत आहेत, म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला इकडे आहेत। आणि तुम्हाला जर जेवायचं आहे, जेवण करून खायचं आहे, तर तुम्हाला किचन देखील आहे, तेही दाखवते। सो हे किचन एरिया आहे, इथे तुम्ही जेवण बनवून खाऊ शकता। AC, फॅन दोन्ही फॅसिलिटी अवेलेबल आहेत। आणि आता तुम्हाला इथलं वॉशरूम दाखवते, म्हणजे पूर्ण घरगुती घर आहे। हे बघा, हे आहे इथलं वॉशरूम। आणि सगळ्यात भारी माहिती आहे का, पूर्ण गावची घरं असतात ना, तसं घर आहे। आणि बाहेर आल्यानंतर जो व्ह्यू आहे तो आहा, अप्रतिम, इतकं जबरदस्त वाटतंय ना। याचसाठी मी केला होता अट्टाहास, असं तुम्हाला इथे आल्यानंतर वाटेल। खूप जबरदस्त आणि खूप छान आहे। हा सुंदर कॉटेज तुम्हाला अनुभवायचा आहे ना, म्हणजे इथला होमस्टेचा फील तुम्हाला घ्यायचा आहे, तर तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा। दाभोळ खाडीच्या जस्ट बाजूला आहे, जास्त लांब पण जायचं नाही आहे, एकदम स्वस्त आहे। कपलसाठी सगळ्यात बेस्ट, फॅमिलीसाठी सुद्धा बेस्ट आहे, कारण का प्रायव्हसी मेन आपल्याला मिळते। आणि इतका सुंदर स्टे आहे, तेही कोकणाचा अनुभव घेता येतो, विथ सी फूड खायला मिळतात तुम्हाला कोकणात येऊन। सो इथे बोटिंगसुद्धा करता येईल तुम्हाला समोरच राहून। इतक्या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी आपल्या दापोलीमध्ये, मग व्हिजिट करायला अजिबात विसरू नका। भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय।